नमस्कार, मी साक्षी पांचा न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत पुण्यात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा। राज्यात महिलांवर अत्याचार वाढलाय। दर तासाला 5 महिलांवर अत्याचार होत आहेत। 64,000 मुली महिला बेपत्ता आहेत। एकीकडे लाडकी बहीण योजना राबवताय, पण सध्या राज्यकर्त्यांना महिलांवरील अत्याचार रोखता आला नाही, त्यामुळे महिला अजून देखील असुरक्षित आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन तोडके यांच्या प्रचार सभेत केली आहे। चंद्रकांत मोकाटे हे भूमिपुत्र आहे। भूमिपुत्राला निवडून आणायचं की कोल्हापूरचं पार्सल परत पाठवायचं हे कोथरूडकरांच्या हातात आहे, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना टोला लगावलाय। ते पुढे म्हणाले, राज्यात खूप प्रश्न आहेत। पुण्यात कोयता गँगचे म्होरके निवडणुकीला देखील उभं असल्याचं संजय राऊत म्हणाले। महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। राज्यातील प्रत्येक नागरिकाला लोकशाहीच्या या प्रक्रियेत सहभागी होता यावं, यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील मुख्य बाजारासह उपबाजार बंद ठेवण्यात येणार आहे। यामध्ये मुख्य बाजारातील फळ, भाजीपाला, कांदा, बटाटा विभाग, केळी आणि गुरांचा बाजार, गुळभुसार विभाग, भुईकाटा केंद्र, पेट्रोल पंप, फुल व पान बाजार तसेच मोशी, पिंपरी, मांजरी, उत्तम नगर आणि खडकी येथील उपबाजार बंद राहणार आहेत। शहरातील सर्वच खेळाडूंना, विशेषतः विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याची माहिती कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांनी दिली आहे। रासने यांच्या प्रचारार्थ संत कबीर चौक, नेहरू रस्ता, निवडुंग विठोबा, डुल्या मारुती, दगडी मारुती, सोन्या मारुती चौक, मोती चौक, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ परिसरात प्रचार फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं। भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजश्री सूर्या यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार फेरीचा प्रारंभ झालाय। सचिन वाझे यांना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप केला होता। आता न्यायमूर्ती चांदीवाल यांनी देशमुख यांना क्लीन चिट दिली नसल्याचा खुलासा केलाय। यावरून देशमुख निर्दोष नाहीत हे सिद्ध होतं, त्यामुळे 100 कोटींच्या वसुली प्रकरणात देशमुख सोडून दुसरं कोणी वाटेकरी होतं का, अशी चौकशी सीबीआय मार्फत करावी, अशी मागणी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे। पुण्यातील हडपसर मध्ये वैभव टॉकीज जवळ 3 मजला जुन्या इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे। सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, तसंच कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती देखील अग्निशमन दलाने दिली आहे। अग्निशमन दलाकडून अडकलेल्या रहिवाशांची सुटकाही करण्यात आली आहे। त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले। तुम्ही माझे खूप लाड करता, माझं सर्व हट्ट देखील तुम्ही पूर्ण करता। आज मी तुमच्याकडे एक वेगळा हट्ट करणार आहे। आपला भारत सर्वात मोठा लोकशाही असणारा देश आहे। सीमेवर सैनिक जसं देशाच्या संरक्षणासाठी तत्पर असतात, तसं तुम्ही देखील एक कर्तव्य करा। येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान करा, माझ्या भविष्यासाठी मतदान करा, असं पत्र पाल्यांनी आपल्या पालकांना लिहून मतदान जागृती केली आहे। पद्मावती परिसरातील मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी दक्षिण पुण्याचा पाणी पुरवठा उद्या बंद ठेवला जाणार आहे। त्यानंतर रविवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। पर्वती HLR गोल टाकीवरून पद्मावती पंपिंग स्टेशनला येणाऱ्या 1000 मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीमध्ये पद्मावतीमधील अवंती सोसायटी जवळ गळती सुरू झाली आहे। येथील दुरुस्तीसाठी इथून पाणी पुरवठा होणारा सेमिनरी टाकी, बिब्बेवाडी टाकी, तळजाई टाकी, अप्पर इंदिरानगर पंपिंग स्टेशन येथील पाणी पुरवठा बंद राहणार आहे। या बातमीसह वेळ झाली पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।